नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण पाहत आहोत मास्टर इन एक्सेल ही प्लेलिस्ट आणि आज आपण पाहणार आहोत बेसिक एक्सेल मधील एक्सेलचा ओव्हरव्ह्यू. एक्सेल दिसतो तरी कसा, एक्सेल हाताळायचं कसं, एक्सेल काय आहे, यामध्ये कॉलम किती, रो किती, वर्कशीट काय, वर्कबुक काय, या सर्व बेसिक गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अधिक वेळ न लावता सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ. तर पहा मित्रांनो, आपण शिकत आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेल. याचं व्हर्जन आपण शिकणार आहोत 2019चं, किंवा कंपन्यांमध्ये जे अधिक प्रमाणात वापरलं जातात ते असे दोनच सॉफ्टवेअर आहेत किंवा दोनच व्हर्जन आहेत. एक आहे 2019चं आणि एक आहे 365. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत याच्याच फीचर्स, फॉर्म्युलाज, डेटाबेस, चार्ट्स आणि बॉडमॉस रूल काय आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो. यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजेच फॉर्म्युलाज. त्याचबरोबर फॉर्म्युला कोणाला फॉलो करतो किंवा एक्सेल कोणाला फॉलो करतो तर बॉडमॉस रूलला. एक्सेलचं स्ट्रक्चर काय आहे, रो काय आहेत, कॉलम काय आहेत, वर्कशीट काय आहेत, वर्कबुक काय आहेत. त्याचबरोबर काही आपण कीबोर्डचे शॉर्टकट कीज देखील शिकणार आहोत मित्रांनो. त्याचबरोबर आपण काही नेव्हिगेशनच्या टिप्स देखील पाहणार आहोत. त्यामुळे एक्सेल हाताळणीमध्ये आपल्याला या खूप मदत करणार आहेत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुमचा कोणताही एखादा महत्त्वाचा पॉईंट मिस होणार नाही. कारण मित्रांनो, ज्याचं बेसिक क्लिअर तो खूप ॲडव्हान्स लेवलवरती जाऊ शकतो. एक्सेल gives 3 important facilities. First, calculation by using formulas. Second, database. Third, chart and graphs. पहा मित्रांनो, एक्सेल सगळ्यात पहिली गोष्ट कोणती करत असेल तर ती आहे तो कॅल्क्युलेशन करतो, गणना करतो, पण स्वतःहून नाही करीत, तो फॉर्म्युलाच्या माध्यमातून करतो. तो फॉर्म्युला आपण कशासाठी बनवू, ती कॅल्क्युलेशन कशासाठी करू, कुठं तरी डेटाबेस मॅनेज करायला. फॉर एक्झाम्पल, आपण इनपुट दिलं डेट ऑफ बर्थ, एखाद्याची जन्मतारीख घेतली तर ॲटोमॅटिकली आम्हाला काय मिळालं पाहिजे, त्याचं वय. याच्यासाठी आपण कुठेतरी फॉर्म्युले लावलेले असतात आणि हे फॉर्म्युले लावून आपण काय क्रिएट करत असतो, डेटाबेस. आणि तो डेटाबेस समजून घेण्यासाठी आपण चार्ट आणि ग्राफ वापरत असतो. पण हे सर्व ज्या ठिकाणी चालतं ते म्हणजे एक्सेल फाईल. तर मुळात एक्सेल फाईललाच वर्कबुक असं म्हणत असतात. आणि एका वर्कबुकमध्ये साधारण वर्कशीट असू शकतात किती, साधारण 255. सर वर्कबुक म्हणजे काय, जसे की आपली वही, नोटबुक, या नोटबुकमध्ये खूप सारे पेजेस असतात. बिलकुल त्याच पद्धतीने एका वर्कबुकमध्ये खूप साऱ्या वर्कशीट असतात. किती वर्कशीट असतात तर 255, 255. आणि प्रत्येक वर्कशीटमध्ये 10,48,576 रो तर 16,384 कॉलम असतात मित्रांनो. ही संख्या खूप भली मोठी आहे. बरं, उभे ते कॉलम, आडवे ते रो, आणि प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलम मिळून एक आयताकृती बनणार आहे. त्या आयताकृतीलाच म्हणतात सेल. आणि प्रत्येक सेलला स्वतःचा युनिक ॲड्रेस असतो मित्रांनो. युनिक ॲड्रेस असतो, तो कसा ओळखायचा, कॉलम आणि रो मिळून एक आयताकृती बनते, तर सगळ्यात पहिल्यांदा कॉलम नेम घ्यायचं. हे कसं काय पाहायचं, जर आपण सगळ्या गोष्टी आता प्रॅक्टिकली पाहू. पहा मित्रांनो, माझ्यासमोर एक एक्सेलचं वर्कबुक ओपन केलं आणि त्या वर्कबुकमध्ये एक एक्सेलची वर्कशीट क्रिएट केली. कॉलम ए, कॉलम बी,
कॉलम सी, कॉलम डी असे उभे जे दिसतात हे कॉलम आहेत. तर 1, 2, 3, 4 जे काही आडवे दिसतात हे माझे रो आहेत. मग आताच सांगितलं आपण किती रो आहेत? 10,48,576 एवढ्या रो आहेत मित्रांनो. म्हणजे जवळपास 10,00,000 लोकांचा डेटा मी एका वर्कबुकमध्ये घेऊ शकतो, वर्कशीटमध्ये घेऊ शकतो. तर एक सेप डी पर्यंत किती कॉलम आहेत? तर 16,384. ज्यावेळेस मी कॉलम असं टाईप करतो फॉर्म्युला वगैरे हे सोडून द्या सध्या तरी, पण याचं कॅल्क्युलेशन किती आहे? 16,384. कोणीही तुम्हाला बेसिक लेवलला हा प्रश्न करू शकतो इंटरव्ह्यूला गेल्यानंतर, किंवा स्वतःलाही माहिती असावं की आपण जी गोष्ट शिकणार आहे त्याची नक्की लांबी रुंदी काय आहे, त्याला कसं ओळखायचं. बारीक लक्ष द्या. त्यामुळे बारीक लक्ष द्या तुम्ही मित्रांनो. प्रत्येक सेल ही कशी ओळखायची? आता हा प्रश्न आहे. तर कॉलम आणि रो मिळून आयताकृती बनते आणि आयताकृतीला काय म्हणतात? सेल. आणि प्रत्येक सेलला स्वतःचा युनिक ॲड्रेस असतो. एक सेलमध्ये ज्याला काम करायचे त्या प्रत्येक व्यक्तीला सेल ॲड्रेस ओळखता आला पाहिजे. जसं की याचा सेल ॲड्रेस कसा ओळखू शकतो आपण? कॉलम ए, रो 1. बरोबर आहे मित्रांनो, बारीक लक्ष द्या. कॉलम ए, रो 1. सो याचा ॲड्रेस बनला A1. बरोबर आहे. कॉलमचा ॲड्रेस काय बनला? A1. कसं काय ओळखला? कॉलम अगोदर नंतर रो. बरोबर या दोन गोष्टींवरती लक्ष दिलं तर आपल्याला त्याचा सेल ॲड्रेस समजू शकतो. जसं की याचा कॉलम बी, रो नंबर 2. सो ॲड्रेस B2. रो नंबर 2 होता ना. याचा सेल ॲड्रेस सांगा. C3. कारण याचा सेल ॲड्रेस काय म्हणला? C3. त्यामुळे या गोष्टी खूप बारकाईने पाहायला लागतात. आता समजा मित्रांनो एकदम बेसिक लेवलवरती आहोत. प्रत्येकाला आता कॉलम नेम आणि रो नंबर याच्या माध्यमातून आपल्याला आता सेल ॲड्रेस ओळखता येऊ शकतो. बरोबर? पण याच्यामध्ये आता काम करत असताना एक्सेल कोणाला फॉलो करतो? तर बॉडमॉस रूलला फॉलो करतो. ठीक आहे. तर बॉडमॉस रूल कसा काम करतो पाहूया लगेच. सर्व गोष्टी आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. आपण इयत्ता 6वीला बॉडमॉस रूल शिकलेलो आहे. काही लोक त्याला कंचे भागो असं काहीतरी म्हणतात. जे मराठीमध्ये शिकलेत त्यांच्या लक्षात येईल. जे इंग्लिश मीडियमला शिकलेत त्यांना बॉडमॉस रूल माहिती आहे. बॉडमॉस रूल काय करतो रे? ब्रॅकेट, ऑर्डर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन या सर्व गोष्टी क्रमाक्रमाने करत असतो. मला काही तुम्हाला बॉडमॉस रूल शिकवायचा नाही. आपण एक्सेल शिकतोय. फक्त मला एकच सांगायचं की एक्सेल बॉडमॉस रूलला फॉलो करतो. चला पुढे कसं पहा. फॉर्म्युला ऑल्वेज बिगिन टू इज इक्वल टू. बरोबर? कोणतंही कॅल्क्युलेशन करत असताना किंवा फॉर्म्युला क्रिएट करत असताना इक्वल दाबायचा. आता बघा 2 मल्टिप्लाय बाय 2. आन्सर काय येईल मित्रांनो? पटकन कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. उत्तर येणार आहे साहजिक 4. आता पहा 2 अधिक 2 2 प्लस 2. पटकन उत्तर कमेंट्समध्ये सांगा. जे बरोबर देतील त्यांना माझ्याकडून बक्षीस. ठीक आहे. पहा 2 प्लस 2 2 अधिक 2 काय उत्तर येईल रे? 4. आता याला मल्टिप्लाय बाय 2 केलं. आत्ता उत्तर कमेंट्स करा. अनेक विद्यार्थी म्हणतील सर 2 अधिक 2 4. 4 गुणुले 2 उत्तर काय येईल? 8. 2 प्लस 2 4. 4 मल्टिप्लाय बाय 2 8. पण उत्तर मित्रांनो येणार आहे आपलं काय? कमेंट्स करा पटपट पटपट. बघूया आपण कोणाचं उत्तर बरोबर आहे. मित्रांनो उत्तर आलं आपलं 6. असं कसं काय सर? तुमचं कम्प्युटर बिघडलेलं आहे का? अशी शंका येऊ शकते. तर नाही मित्रांनो. बॉडमॉस रूल अगोदर सांगतो आपल्याला काय करायचंय? मल्टिप्लिकेशन. बरोबर? मग 2 मल्टिप्लाय बाय 2 4 प्लस 2. आता जर ब्रॅकेट टाकला तर उत्तर येणार आपलं 8. कारण अगोदर काय सॉल्व्ह होईल आपला? ब्रॅकेट्स, ऑर्डर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन याच बॉडमॉस रूलला आपल्याला डोक्यामध्ये ठेवावं लागेल. तरच आपण भविष्यात एक्सेलमध्ये फॉर्म्युले क्रिएट करू शकू. फार काही अवघड नाहीये मित्रांनो. फक्त लक्ष द्या, प्रॅक्टिस करा. तुमच्यासोबत मी कायम आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आहे, कमेंटच्या माध्यमातून आहे.
खूप नवनवीन अशा व्हिडिओ घेऊन येणार आहोत, ट्रिक घेऊन येणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काहीही टेन्शन घेण्याची आवश्यकता लागणार नाही. तुम्ही फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ पाहायचे, समजून घ्यायचं, प्रॅक्टिकल करायचं, पुन्हा अडलं, पुन्हा व्हिडिओ पाहायचा. बरोबर? आता या सर्व गोष्टीसाठी कुठेतरी कीबोर्ड शॉर्टकटची गरज लागते. तर कसं काय काम करायचं? F2चा अर्थ असतो एडिट मोड, F5 म्हणजे गो टू आणि कंट्रोल जी सुद्धा नेव्हिगेशनसाठीच आहे. हे प्रत्यक्षात कसं वापरायचं लगेच पाहूया मित्रांनो. पहा, मी तुम्हाला बोललो सर्व गोष्टी आपण प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत. कुठेही आपण थेरॉटिकली जाणार नाही. आता बारीक लक्ष द्या. जर मला कोणी सहज बोलावलं, "जरा B20 या सेलला या बरं." त्याच्या अगोदर जर मला हा फॉर्म्युला एडिट करायचा असेल, तर मी कसं करतो? एकतर मी त्या फॉर्म्युलावरती डबल क्लिक करेल किंवा कीबोर्डवरचा F2 जे आपले फंक्शन कीज आहेत पहा कीबोर्डच्या वरती, त्या फंक्शन कीजमधील F2 हे बटन मी दाबेल. याने काय होतं फॉर्म्युला एडिट केला जाऊ शकतो. आता जर मला कोणी B20 या सेलला बोलावलं, तर मी कसं काय जाणार? साहजिक आहे. B20 स्क्रोल करून आलो. पटकन आलो ना. जर मला कोणी C18ला बोलावलं, आलो. पण आता मला कोणी JKL 5,00,000 या सेल ॲड्रेसला बोलावलं. काय वाटतं? जाणं पॉसिबल आहे? तर तुम्ही म्हणाल, "सर, आता हे स्क्रोल करायला खूप वेळ जाईल." कारण ए वरती जर मी कर्सर ठेवला आणि जर माझ्या कीबोर्डचा राइट एरो बटन दाबला, जिथं माझ्याकडे 4 नेव्हिगेशन बटन असतात कीबोर्डवरती, त्यातला राइट बटन दाबलं, राइट एरो दाबला, तर मला एक्सेप्ट पर्यंत जायला किंवा JKL शोधायला खूप भयंकर वेळ लागणार आहे. मग याच्यासाठी सोपा पर्याय कोणता? कंट्रोल राइट एरो बटन दाबलं तर मी शेवटच्या कॉलमला जाईल. कंट्रोल डाउन एरो दाबलं तर मी सगळ्यात शेवटच्या रोला येईल. बरोबर आहे? कंट्रोल राइट आणि डाउन. पण याच्याही पेक्षा सोपं मला कुठे जायचंय? JKL 5,00,000ला. तर मी कंट्रोल जी हे बटन दाबा किंवा कीबोर्डवरचं फंक्शन कीज मधलं F5 आणि जिथं जायचंय तिथला सेल ॲड्रेस टाका. मी टाकला JKL 5,00,000 आणि ओके. परिणामी JKL 5,00,000 या सेल ॲड्रेसला 0 सेकंदामध्ये पोहोचलो मित्रांनो. आणि पुन्हा घरी यायला कंट्रोल होम हे बटन दाबा. कंट्रोल होम आणि इथं तुमच्या समोर स्क्रीनवरती आता दिसतंय F2 एडिट, F5 किंवा कंट्रोल जी जो आपल्या समोर JKL 5,00,000ला आपण गेलो होतो. कंट्रोल राइट एरो दाबला तर शेवटच्या कॉलमपर्यंत आपण डायरेक्ट जाऊ एक्सेप्ट डीला. पहिल्या कॉलमला येण्यासाठी कंट्रोल लेफ्ट, शेवटच्या रोला जाण्यासाठी कंट्रोल डाउन एरो आणि कंट्रोल अप एरो सर्वात वरच्या रोला येण्यासाठी. अशा काही शॉर्टकट कीज आहेत. मित्रांनो, आपण शॉर्टकट कीज देखील पाहणार आहोत, प्रॉपर ऑप्शन देखील शिकणार आहोत, त्यामुळे बारीक लक्ष द्या. आता मगाशी तुम्हाला सांगितलं कॅल्क्युलेशन तर चालेल आपल्या कीबोर्डवरती किंवा आपल्या एक्सेलवरती किंवा आपल्या कॉम्प्युटरवरती. पण एक्सेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम चालत असतं ते म्हणजे डेटाबेस. असं म्हणतात, की डेटा म्हणजे सोनं आहे इंडस्ट्रीचं. ती कोणतीही इंडस्ट्री असू द्या. इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणत्याही आय-टी फील्डमध्ये जाऊ द्या, प्रत्येक ठिकाणी डेटा हा खूप इम्पॉर्टंट असतो, खूप महत्त्वाचा असतो. म्हणूनच तर त्याला सोनं म्हणतात. आणि याच डेटावरती एक्सेल काम करत असतो मित्रांनो. यासाठी आपल्याला काही डेटामध्ये माहिती भरणं असतं. मुळात डेटा म्हणजे काय सर हा प्रश्न आहे. तर डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन. तर मग फक्त इन्फॉर्मेशन असं म्हणता येईल का? नाही. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन माहितीचं एकत्रीकरण. जसं की आपण काही माहिती एकत्रित करतो विद्यार्थ्यांची. नाव, त्याचे वर्ग शिक्षक, त्याची पेंडिंग फीस, त्याची पेड फीस, पाठीमागचा त्याचे ग्रेड, मार्क याला काय म्हणतो आपण स्टुडंट्स? डेटा. तसंच मला जर एक तर आपल्या कीबोर्डवरती किंवा आपल्या एक्सेलवरती, स्क्रीनवरती छोटासा डेटा क्रिएट करायचा असेल तर जसं की मला त्यांचं नाव, त्यांचं वय, त्यांचा पगार असे काही रेकॉर्ड घ्यायचे आहेत. तर घेऊ शकतो. जसं की मी घेतले त्यांचे नाव, रमेश, दिनेश जे काही असतील ते. मी जास्त रेकॉर्ड घेत नाहीये. 4च रेकॉर्ड घेतले. समजा त्यांचं वय लिहिलं मी
कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशनच चालू आहे ना. रमेशचं वय, बरोबर आहे. प्रत्येकाची सॅलरी. याचा अर्थ काय आहे हा? डेटा म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाहीये मित्रांनो. डेटा म्हणजे काय? माहितीचं एकत्रीकरण, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. एकदम साध्या सोप्या भाषेत. आता डेटा कधीही समजून घेता येत नाही. जरी छोटासा डेटा असेल तरी ठीक आहे, पण तो कंपेअर करता येत नाही. कारण ज्यावेळेस आपण इंडस्ट्रीमध्ये जातो, कंपन्यांनी जातो, ऑफिसेसमध्ये जातो, तिथं काही 10 15 लोकांचा डेटा असतो. अजिबात नाही. तिथं डेटा कदाचित 50 ते 60 हजाराच्या वरती असणार आहे. मग असा डेटा कोणत्याही बाजूनी समजून घेता येत नाही. त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणजेच चार्ट आणि ग्राफमध्ये कन्व्हर्ट करावं लागत असतं. तर मग पहा मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो? एक्सेलच्या 3 फॅसिलिटीज, बॉर्मॉस रूल, एक्सेलचं स्ट्रक्चर, कीबोर्डचे शॉर्टकट, डेटाबेस आणि चार्ट नक्की काय आहेत. तर पहा मित्रांनो, आज आपण शिकलो एक्सेल म्हणजे नक्की काय? एक्सेलचा ओव्हरव्ह्यू, कॉलम किती, रो किती, वर्कशीट किती, वर्कबुक कशाला म्हणायचं, सेल ॲड्रेस कसे ओळखायचे, या सर्व गोष्टी आज आपण शिकलेलो आहोत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो होम टॅब. जो काही आपला होम मेनू आहे, याचा वापर कशा पद्धतीने केला जातो रिअल लाईफ एक्झाम्पल्ससह. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. करसो.